जितकं कमी बोलाल तितके श्रीमंत व्हाल. हर हर महादेव. जय भोलेनाथ. भगवान शिवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जो माणूस जितका कमी बोलतो तो तितका श्रीमंत का होतो? त्याचे शब्द का छोटे असतात पण त्यांचा प्रभाव खूप गाढ जातो. भगवान शिव म्हणतात, धन फक्त कर्माने येत नाही, वाणी आणि मौनाच्या संतुलनाने येतं. जो बोलण्यापूर्वी विचार करतो आणि चूप राहण्यापूर्वी समजून घेतो, लक्ष्मी त्याच्याच घरी थांबते. आज ऐका भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील तो दिव्य संवाद, ज्यात श्रीमंतीचा सर्वात मोठा रहस्य लपलेला आहे. मौन, वाणी आणि धनाचे संतुलन. जितका कमी बोलाल तितके श्रीमंत व्हाल. एका दिवशी देवी पार्वतीने भगवान शिवांना विचारले, प्रभू, माणसाच्या जीवनात धनाचा सर्वात मोठा रहस्य काय आहे? कोणी मेहनतीने कमावतो, कोणी व्यापाराने, कोणी भाग्याने, पण काही व्यक्ती जास्त प्रयत्न न करता श्रीमंत होतात. पण असं का होतं? शिवजी हसून म्हणाले, देवी, धन फक्त परिश्रमाचे नाही, वाणी आणि विवेकाचेही परिणाम आहे. आज मी तुला एक गुप्त नियम सांगतो. जितकं कमी बोलाल तितकं श्रीमंत व्हाल. पार्वती आश्चर्यचकित झाल्या. प्रभू, श्रीमंतीचा मौनाशी काय संबंध आहे? शिव म्हणाले, थेट संबंध आहे देवी. बोलणे हे माणसाच्या ऊर्जेचे व्यय आहे आणि मौन हे त्याचे संचय. जो माणूस प्रत्येक गोष्ट बोलून टाकतो तो आपले विचार, योजना आणि शक्ती सर्वांना वाटून टाकतो. आणि जो कमी बोलतो तो आपले विचार आपल्या जवळ ठेवतो. जसे एखादा व्यापारी आपली पुंजी सांभाळून ठेवतो. हाच संचय पुढे धनाचे रूप घेतो. शिव पुढे म्हणाले, मी तुला एक उदाहरण देतो. खूप काळापूर्वी गिरधर नावाचा एक व्यापारी होता. बुद्धिमान पण अत्यंत वाचाळ. त्याला वाटायचे की जास्त बोलण्याने लोक त्याला समजतील, सन्मान करतील. पण हळूहळू लोक त्याच्यापासून दूर होऊ लागले. त्याचे ग्राहकही त्याच्यापासून त्रासले, कारण तो बोलायचा जास्त, काम करायचा कमी. त्याचे सौदे अधुरे राहायचे. तरीही त्याला वाटायचे की तू इतरांपेक्षा जास्त जाणतो. एका दिवशी त्याचा जुना मित्र, जो खूप यशस्वी व्यापारी होता, त्याच्याकडे आला. त्याने हसून सांगितले, गिरधर, तू आपली वाणी सोन्यासारखी खर्च करतोयस, म्हणून तुझ्याजवळ आता काही उरले नाही. गिरधर चकित झाला. काय मतलब? मित्र म्हणाला, जो माणूस प्रत्येक विचार, प्रत्येक योजना तोंडावर आणतो तो आपली चाल इतरांना सांगतो. यश त्या लोकांना मिळते जे जास्त विचार करतात, कमी बोलतात. शिव म्हणाले, देवी, त्या दिवसापासून गिरधरने स्वतःला बदलायला सुरुवात केली. त्याने शिकले की प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही. आता तो बैठकीत चूप राहायचा, फक्त ऐकायचा आणि योग्य वेळी 2 वाक्य बोलायचा. त्याच्या शब्दात गंभीरता येऊ लागली. हळूहळू त्याचा व्यापार वाढू लागला. लोक त्याच्या निर्णयावर भरोसा ठेवू लागले. पूर्वी जे तो 100 शब्दात सांगायचा, आता 1 ओळीत सांगायचा आणि तीच ओळ सर्वांना प्रभावित करायची. काही वर्षात तो नगराचा सर्वात श्रीमंत व्यापारी झाला. जेव्हा लोकांनी विचारले की त्याचा रहस्य काय, तर त्याने सांगितले, मी बोलणे सोडले नाही, मी फक्त आपल्या वाणीची किंमत समजली. पार्वती म्हणाल्या, प्रभू, तर कमी बोलणारा व्यक्ती श्रीमंत होतो, कारण तो आपली बुद्धी सांभाळून ठेवतो. शिव म्हणाले, बरोबर सांगितलंस देवी. वाणीचा संयम हाच बुद्धीचा आभूषण आहे. जो प्रत्येक गोष्ट बोलतो तो आपल्या निर्णयाची शक्ती गमावतो आणि जो विचार करून बोलतो त्याचा प्रत्येक शब्द लाभदायक ठरतो. मौन व्यक्ती आपले विचार परिपक्व करतो, मग त्यांचा योग्य वेळी उपयोग करतो. हीच वेळेवर बोलण्याची कला त्याला श्रीमंतीपर्यंत नेते. शिव पुढे म्हणाले, धन फक्त व्यापाराने येत नाही देवी, ते विश्वासाने येतं आणि विश्वास कमी बोलण्यावरच टिकतो. जो संयमित असतो त्यावर लोक भरोसा करतात. व्यापारी, नेते, गुरु सर्वांसाठी हाच नियम आहे. मौन व्यक्तीचा प्रत्येक शब्द निर्णायक असतो आणि जेव्हा वाणी विश्वासार्ह बनते तेव्हा लक्ष्मी स्वतः आकर्षित होते. पार्वती गंभीर स्वरात म्हणाल्या, प्रभू, हे कारण आहे का की देवी लक्ष्मी जिथे शांती आणि मर्यादा असते तिथे थांबतात? शिव म्हणाले, हो देवी, लक्ष्मी चंचल नाहीत,
स्थिर असतात. त्या जिथे वाणी असंयमित असते तिथे राहत नाहीत. बोलण्याची अधिकता घरात कलह आणते, कलहाने अशांती आणि अशांतीने दारिद्रता. म्हणून मौन फक्त साधना नाही, धन साधना आहे. जो वाणीला बांधतो तो आपल्या घरात लक्ष्मीला बांधतो. पार्वतीच्या डोळ्यात आता समजाची चमक होती. त्यांनी सांगितले, प्रभू, आता समजले की कमी बोलणे ही कमजोरी नाही, सामर्थ्य आहे. शिव हसले, बरोबर सांगितलंस देवी. शब्द हे धन आहे, पण मौन हे सोने आहे. जो मौनाची किंमत जाणतो तोच श्रीमंत होतो. कारण बोलण्याने तू इतरांना प्रभावित करतोस, पण मौनाने स्वतःला जिंकतोस. आणि जो स्वतःवर नियंत्रण मिळवतो तो संसारावरही मिळवतो. शिवांच्या या बोलण्याने पार्वती मौनाने डोके झुकवले. त्यांना अनुभव आला की धन फक्त तिजोरीत नाही, वाणीच्या संयमात बसते. देवी पार्वतीने भगवान शिवांना विचारले, प्रभू, तुम्ही म्हणता की मौनाने माणूस श्रीमंत होतो, पण संसारात लोक म्हणतात की बोलण्याची कला ही सर्वात मोठी पुंजी आहे. जो चांगले बोलतो तोच यशस्वी होतो. मग अधिक बोलणे दारिद्र्यता कशी आणते? शिव धीम्या स्वरात म्हणाले, देवी, बोलणे ही कला आहे, पण नियंत्रण हे त्याचे सौंदर्य आहे. माणूस तेव्हाच आकर्षक वाटतो जेव्हा तो विचार करून बोलतो, पण जेव्हा वाणी बिनविचार वाहते तेव्हा ती व्यक्तीची गरिमा, बुद्धी आणि अवसर तीनही वाहून नेते. जो प्रत्येक वेळी बोलतो त्याचा एकही शब्द गंभीर वाटत नाही, तोच माणूस जेव्हा मौन असतो तेव्हा त्याचे मौन प्रभावशाली बनते. पार्वती म्हणाल्या, प्रभू, हे फक्त आत्मिक आहे की याचा धनाशी संबंध आहे? शिव म्हणाले, याचा धनाशी थेट आणि गाढ संबंध आहे. देवी, ऐक, मी तुला आणखी एक कथा सांगतो. खूप काळापूर्वी राजपूर नावाच्या नगरात व्यासदेव नावाचा एक युवक होता. बुद्धिमान पण अत्यंत बातुनी. जेव्हा व्यापारी चर्चा होई तेव्हा तो सर्वात आधी बोलायचा. आपले विचार सर्वांसमोर ठेवायचा, इतके की इतरांना आपल्या योजनेचा पूर्ण ढाचा सांगायचा. लोक त्याच्या गोष्टी ऐकायचे, त्याच्या योजनांचा अवलंब करायचे आणि जेव्हा ते यशस्वी व्हायचे तेव्हा व्यासदेव विचार करायचा, हा विचार माझा होता पण लाभ दुसऱ्याला मिळाला. हळूहळू त्याची स्थिती बिघडू लागली. प्रत्येक नवीन अवसर त्याच्या हातातून निसटायचा. तो व्याकुळ होऊन विचार करायचा, मी मेहनतीही आहे, ज्ञानीही, मग धन माझ्यापासून का दूर जातं? एक दिवशी नगरात एक वृद्ध साधू आले. व्यासदेवने त्यांना आपली व्यथा सांगितली. साधू हसले आणि म्हणाले, बेटा, तू आपल्या धनाचा खजाना स्वतः इतरांना वाटतोयस. व्यासदेवने विचारले, कसे? साधू म्हणाले, तू खूप बोलतोस. तुझे शब्द तुझ्या योजनेची चावी आहेत. जे तू बोलतोस ते इतरांचा विचार बनतो. जेव्हा तू मनातील रहस्य सर्वांना सांगतोस तेव्हा ब्रह्मांड तुला नवीन अवसर देणी बंद करतो. कारण तुझा विचार आता तुझा राहिला नाही. लक्षात ठेव, जो वाणीवर नियंत्रण ठेवत नाही तो भाग्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. व्यासदेवने साधूची गोष्ट हृदयात उतरवली. त्याने बोलणे कमी केले. आता तो फक्त ऐकायचा आणि विचार करायचा. बैठकीत चूप राहायचा आणि जेव्हा बोलायचा तेव्हा फक्त एक वाक्य सांगायचा, पण ते वाक्य निर्णायक असायचे. काही महिन्यात त्यांचा व्यापार वाढला. लोक म्हणायचे, व्यासदेवचे शब्द आता तोलून निघतात. जे तो बोलतो ते सत्य ठरते. शिव म्हणाले, देवी, हीच मौनाची शक्ती आहे. वाणीचा संयम फक्त मनाला नाही तर धनालाही स्थिर करतो. अधिक बोलणारा माणूस आपली ऊर्जा व्यर्थ करतो, त्याचा निर्णय डगमगतो आणि त्याचे आकर्षण कमी होतं. पण जो कमी बोलतो त्याची उपस्थितीच प्रभाव बनते. धन, अवसर आणि सन्मान तिन्ही अशा व्यक्तीकडे खेचले जातात. पार्वती म्हणाल्या, प्रभू, तर मौन फक्त आत्मिक शांती नाही, आर्थिक स्थिरतेची साधन आहे. शिव म्हणाले, हो देवी, माणसाची वाणी हीच त्याची लक्ष्मी आहे. जर तो वाणी व्यर्थ वाहून टाकतो तर लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाते, आणि जर तो वाणी संयमित ठेवतो तर लक्ष्मी तिथेच थांबते. लक्षात ठेव, जिथे वाणी संयमित तिथे लक्ष्मी स्थिर. पार्वतीने गंभीरपणे सांगितले, प्रभू, आता समजले की लोक धन मिळवण्यासाठी पूजा करतात, पण वाणीचा संयम
हीच असली पूजा आहे. शिव हसले. बरोबर सांगितलंस देवी. लक्ष्मी फक्त त्या घरात राहते जिथे शांती आहे, आणि शांती तिथेच असते जिथे बोलण्यापूर्वी विचार करण्याची बुद्धी असते. श्रीमंती कोणत्या चमत्काराने येत नाही, ही तर माणसाच्या मौनातून जन्म घेते. शिवांची वाणी थांबली, पण त्यांचा संदेश हवेत गुंजत राहिला. जो आपल्या वाणीवर नियंत्रण मिळवतो तो आपल्या धनावरही अधिकार मिळवतो. देवी पार्वतीने भगवान शिवांना विचारले, प्रभू, तुम्ही सांगितले की वाणीचा संयम धन आकर्षित करतो, पण वाणीची अशुद्धता धन दूर करू शकते का? शिव म्हणाले, हो देवी, जसे शुद्ध गंगेतच दीपक टिकतो, तसे शुद्ध वाणीच्या घरातच लक्ष्मी स्थिर राहते. ज्या घरात शब्दात कटुता असते, ताने, अपशब्द किंवा व्यर्थ विवाद असतात, तिथे लक्ष्मी जास्त वेळ टिकत नाही. धन फक्त पूजेतून येत नाही, ते वाणीच्या पवित्रतेतून येतं. मी तुला एक कथा सांगतो. खूप काळापूर्वी अमृतपूर नावाच्या नगरात एक दंपती राहायचे. सेठ हरिकृष्ण आणि त्यांची पत्नी गोमती दोघेही मेहनती होते. घरात कधी कमतरता नव्हती. व्यापार वाढत गेला, धन येऊ लागले. पण हळूहळू गोमतीची वाणी बदलू लागली. ती नोकरांशी रुखे शब्द बोलायची, पतीवर ताने कसायची आणि मुलांसमोर अपमानजनक गोष्टी सांगायची. सुरुवातीला कुणाने लक्ष दिले नाही, पण वेळ जसजसा गेला घरात कलह वाढू लागला. एका रात्री सेठने पाहिले की त्याच्या तिजोरीची चावी जिथे ठेवली होती तिथून मंद प्रकाश येत होता. त्याने डोळे चोळले आणि पाहिले, देवी लक्ष्मीचे एक तेजस्वी रूप तिथे उभे होते. ती शांत मुखाने म्हणाली, हरे कृष्ण, मी या घरातून जात आहे. सेठ घाबरला. हे मा, मी तर कधी तुमचा अनादर केला नाही, मग तुम्ही का जाता? लक्ष्मी म्हणाली, तू भले आदर करतोस, पण तुझ्या घराची वाणी अशुद्ध झाली आहे. जिथे शब्दात ताने असतात तिथे मी टिकू शकत नाही. मी तिथे बसते जिथे वाणीत मधुरता, मर्यादा आणि संयम असतो. इतके बोलून देवीचे तेज लोप पावले. पुढच्या महिन्यात व्यापारात घाटा झाला. घराची शांती नष्ट झाली. तेव्हा हरिकृष्णने पत्नीला सांगितले, आपला धन कोणत्या व्यापारी चुकांमुळे गेला नाही, आपल्या वाणीच्या दोषामुळे गेला. गोमतीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने प्रण केला की आता ती कधीही कुणाशी कठोर शब्द बोलणार नाही. तिने नोकरांशी विनम्रतेने बोलायला सुरुवात केली, पतीशी सन्मानाने बोलायला लागली आणि मुलांसमोर शांत सौर अवलंबला. काही महिन्यात घराचे वातावरण बदलले. व्यापार पुन्हा वाढला आणि एका रात्री हरिकृष्णने तोच प्रकाश पाहिला. देवी लक्ष्मीचे रूप हसत म्हणाले, आता तुझ्या घरात मी पुन्हा निवास करेन, कारण आता इथे वाणी शुद्धता परत आली आहे. शिव म्हणाले, देवी, ही कथा प्रत्येक युगासाठी शिक्षण आहे. वाणी फक्त ध्वनी नाही, ऊर्जा आहे. ज्या घरात कटू शब्द गुंजतात तिथे धनाचे कंपन तुटते, आणि जिथे प्रेम, शांती आणि मर्यादा यांचे शब्द वाहतात तिथे लक्ष्मी स्थिर होऊन राहते. पार्वती नम्रतेने म्हणाल्या, प्रभू, तर याचा अर्थ असा की माणूस आपल्या बोलण्याने धनाला बोलावू शकतो आणि दूरही करू शकतो. शिव हसले, बरोबर सांगितलंस देवी. धन फक्त तिजोरीत राहत नाही, ते वातावरणात बसते आणि वातावरण वाणीने बनते. जो घर शांत वाणीने भरलेला असतो तिथे भोजन कमी असले तरी संतोष जास्त असतो. पण जिथे शब्द विषारी असतात तिथे रत्न असले तरी सुख राहत नाही. म्हणून मी म्हणालो, जितका कमी बोलाल तितके श्रीमंत व्हाल, कारण कमी बोलणारा व्यक्ती आपले शब्द तोलतो आणि तेच तोललेले शब्द लक्ष्मीला स्थिर करतात. शिवांच्या शब्दात त्या क्षणी एक दिव्य स्पष्टता होती. त्यांनी पुढे सांगितले, वाणीत 3 शक्ती असतात, आकर्षण, संचय आणि विनाश. जो बोलण्यापूर्वी विचार करतो त्याची वाणी आकर्षण बनते. जो विचार करून बोलतो त्याची वाणी संचय आणते, आणि जो बिनविचार बोलतो त्याची वाणी विनाश करते. श्रीमंत तोच जो या तिन्हांपैकी पहिल्या 2ची निवड करतो. पार्वतीच्या चेहऱ्यावर संतोष होता. त्यांनी सांगितले, प्रभू, आता समजले की लक्ष्मीसाठी दीपक जाळणे नाही, वाणीला प्रकाशित करणे गरजेचे आहे. शिव म्हणाले, हो देवी, ही सच्ची उपासना आहे.
देवी पार्वतीने भगवान शिवांना सांगितले, प्रभू, तुम्ही सांगितले की अधिक बोलण्याने लक्ष्मी दूर जाते, पण मी हे जाणून घेऊ इच्छिते की जो व्यक्ती खूप कमी बोलतो त्याचे शब्द इतके प्रभावशाली का असतात? लोक त्याच्या एका वाक्यावर का भरोसा करतात? शिव हसले, देवी, हे संसाराचे सर्वात सूक्ष्म नियम आहे. जेव्हा माणूस कमी बोलतो तेव्हा त्याच्या शब्दात शक्ती आणि गंभीरता वाढते. जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीत मौन ठेवतो त्याचे मन शांत राहते, आणि जे मन शांत असते त्याच्या वाणीत सत्याची ऊर्जा उतरते. याच कारणाने मौन व्यक्तीचा एक वाक्य 100 बोलणाऱ्यांच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभाव टाकतो. शिव पुढे म्हणाले, हे समजण्यासाठी एक प्रसंग आहे. खूप काळापूर्वी नलिनीपूर नगरात महेशदास नावाचा व्यापारी होता. नगरात 100 पेक्षा जास्त व्यापारी होते, पण प्रत्येक मोठ्या बैठकीत जेव्हा महेशदास काही बोलायचा सर्व थांबून ऐकायचे. कारण हे नव्हते की तो राजा होता, तर हे की तो कमी बोलायचा, इतरांची गोष्ट लक्षपूर्वक ऐकायचा, आणि जेव्हा बोलायचा तेव्हा सटीक, शांत आणि समाधानाने भरलेली गोष्ट सांगायचा. एका वाक्यात तो जे सांगायचा ते बाकी लोक एका तासात सांगू शकत नव्हते. हीच त्याची सवय त्याच्या व्यापाराचे सर्वात मोठे हत्यार बनली. प्रत्येक सौदा त्याच्या शब्दांच्या गंभीरतेने ठरायचा. लोक म्हणायचे, महेशदास बोलत नाही, सोने पाडतो. पार्वतीने विचारले, प्रभू, हे कारण आहे का की मौन व्यक्ती जास्त धनवान होतो? शिव म्हणाले, हो देवी, कारण मौन व्यक्ती आपल्या शब्दांची किंमत समजतो. जो बोलण्यापूर्वी विचार करतो की हा शब्द लाभदायक आहे की व्यर्थ. त्याचे शब्द भावनांमधून नाहीत, विवेकातून निघतात. जो बोलण्यापूर्वी विचार करतो तोच योग्य निर्णय घेतो, आणि योग्य निर्णय हाच धनाचे द्वार उघडतो. शिव पुढे म्हणाले, जगातील सर्वात यशस्वी लोक ते नाहीत जे खूप बोलतात, तर ते आहेत जे प्रत्येक गोष्ट ऐकतात, विचार करतात आणि मग कमी शब्दात आपली गोष्ट मांडतात. बोलणारा गर्दीत हरवतो आणि मौन राहणारा नेतृत्व करतो. याच कारणाने प्रत्येक महान व्यापारी, राजा किंवा संतांची वाणी मर्यादित असते, पण प्रभाव अनंत. पार्वती गंभीरतेने म्हणाल्या, प्रभू, तर मौन व्यक्तीची वाणी प्रभावशाली होते कारण तो आत्मविश्वासाने बोलतो, भय किंवा आवेशाने नाही. शिव म्हणाले, बरोबर सांगितलंच देवी. मौन व्यक्तीचे शब्द आतून निघतात आणि आतला जो स्वर असतो तो स्थिर असतो. अशा व्यक्तीला लोक विश्वासाने ऐकतात, कारण त्याला बोलण्याची गरज नसते, समजण्याची गरज असते. हाच आत्मविश्वास श्रीमंतीचा पहिला लक्षण आहे. धन तिथेच येतं जिथे व्यक्तीत स्थिरता असते, आणि स्थिरता मौनातून येते. शिव पुढे म्हणाले, लक्षात ठेव देवी, जो व्यक्ती प्रत्येक वेळी बोलतो तो आपले मन अस्थिर ठेवतो. तो इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, तर जो कमी बोलतो तो स्वतःशी जोडलेला राहतो. हाच जोड त्याला केंद्रित बनवतो. केंद्रित व्यक्तीच अवसर ओळखतो आणि योग्य निर्णय घेतो, आणि तोच निर्णय त्याला धनवान बनवतो. पार्वती म्हणाल्या, प्रभू, आता समजले की लोक बोलून नाही तर ऐकून श्रीमंत होतात. शिव हसले, बरोबर सांगितलंच देवी. संसार बोलणाऱ्यांपासून नाही तर ऐकणाऱ्यांपासून चालतो. जो ऐकणे जाणतो, जो शिकतो, आणि जो शिकतो तो कमावतो. बोलणारा दिसतो पण ऐकणारा वाढतो. मौन व्यक्तीचा प्रत्येक क्षण विचारशील असतो, आणि विचारशील व्यक्तीसाठी प्रत्येक क्षण अवसर असतो. शिव पुढे म्हणाले, म्हणून मी सांगितले, जितका कमी बोलाल तितके श्रीमंत व्हाल. कारण मौन फक्त वाणीचे नियंत्रण नाही, जीवनाच्या दिशेचे नियंत्रण आहे. जो आपले शब्द थांबवतो तो आपले भाग्य वाहू देत नाही, तो ते घडवतो. पार्वती नम्रतेने म्हणाल्या, प्रभू, आता मला ही गोष्ट हृदयाने समजली. मौन ही गरिबी नाही, महानतेची निशाणी आहे. शिव हसले, देवी, जो माणूस आपल्या आतल्या आवाजाला ऐकणे शिकतो त्याला बाहेरच्या आवाजा भटकवत नाहीत, आणि जो भटकत नाही तो यशाच्या पायरीपर्यंत पोहोचतो. हीच मौनाची धन आहे, स्थिरता, स्पष्टता आणि अवसर. देवी पार्वतीने भगवान शिवांना सांगितले, प्रभू, आता मी समजले की मौन व्यक्ती अवसर ओळखतो, पण वाणीही माणसाला श्रीमंत बनवू शकते का?
जर मौन धनाचा रहस्य असेल तर वाणीचे स्थान काय? शिव म्हणाले, देवी, मौन सोन्यासारखे आहे, पण शुद्ध वाणी हिरा आहे. मौनाने ऊर्जा वाचते आणि वाणीने अवसर बनतात. फरक फक्त इतकाच की मौन माणसाला आतून श्रीमंत बनवतो आणि वाणी बाहेरून सन्मान आणि समृद्धी देते. पण ही वाणी तेव्हाच फळ देते जेव्हा ती संयम आणि प्रेमात मिळवली जाते. मी तुला एक कथा सांगतो. एका गावात माधव नावाचा गरीब ब्राह्मण राहायचा. झोपडी फाटकेली, घरात धनाचे नावो निशाण नव्हते, पण त्याच्या मुखातून कधी कठोर शब्द निघत नव्हते. तो जेव्हा कुणाशी भेटायचा हसून रामराम सांगायचा. ज्याच्याशी बोलायचा त्याचा क्रोध शांत होऊन जायचा. गावकरी म्हणायचे, माधव निर्धन आहे, पण त्याचे शब्द श्रीमंत आहेत. एका दिवशी गावात एक धनवान व्यापारी आला, घमंडी स्वभावाचा. त्याने माधवला सांगितले, ऐकले आहे तू खूप गोड बोलतोस, जरा मला दाखव तुझ्या वाणीचे कमाल. माधव शांत स्वरात म्हणाला, व्यापारीजी, गोड वाणी दाखवण्याची नाही, जगण्याची गोष्ट आहे. व्यापारी हसला, चांगले, तर बोलून दाखव. तुझी वाणी मला काही देऊ शकते का? माधवने हात जोडून सांगितले, देऊ शकते, पण घेणारा विनम्र असला तर. इतके बोलून तो निघून गेला. त्या रात्री व्यापाराच्या मनात माधवच्या गोष्टी गुंजत राहिल्या. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याच्याकडे गेला. माधवने काही बोलले नाही, फक्त पाणी दिले आणि आशीर्वाद दिला. आपला दिवस शुभ जाओ. व्यापाराने विनाकारण शांती अनुभवली. त्याने विचारले, तुझ्या शब्दात अशी शांती का आहे? माधव म्हणाला, कारण मी त्यांना बोलण्यापूर्वी भगवानांच्या चरणात ठेवतो. व्यापाराने त्या दिवशी प्रथमच अनुभवले की धनाने नाही तर वाणीने सुख मिळते. त्याने माधवला विचारले, काय तुझी ही वाणी तुला श्रीमंत बनवेल? माधव हसला, हो, कारण ही वाणी लक्ष्मीला बोलावते. काही काळानंतर व्यापाराला मोठी विपत्ती आली. त्याचे जहाज बुडाले. नगरात सर्वांनी त्याच्यापासून दूरी केली. पण माधव दररोज त्याच्या घरी जाऊन शांत स्वरात सांगायचा, धैर्य ठेवा, ही वेळही जाईल. काही महिन्यात व्यापाराला नवीन व्यापारी अवसर मिळाला आणि तो पुन्हा धनवान झाला. तो माधवजवळ गेला आणि म्हणाला, तू सच्चा ब्राह्मण आहेस, तुझ्या शब्दांनी मला सांभाळले. त्याने श्रद्धेने सांगितले, आता तू माझा गुरु आणि सल्लागार राहशील. हळूहळू माधवचे नाव पुरे नगरात पसरले. लोक म्हणायचे, ज्याच्या घरातून कठोर शब्द निघत नाहीत तिथे देवी लक्ष्मी स्वतः निवास करते. आणि एका दिवशी खरंच माधवच्या दारावर दिव्य प्रकाश प्रकट झाला. आवाज आला, माधव, तुझ्या वाणीच्या शुद्धतेने मला बोलावले आहे. मी तुझ्या घरात सदैव वास करेन. हे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद होते. शिव म्हणाले, देवी, हे सत्य आहे. निर्धन तो नाही ज्याच्याजवळ धन नाही, तर तो ज्याच्याजवळ कटू वाणी आहे. आणि श्रीमंत तो नाही ज्याच्याजवळ संपत्ती आहे, तर तो ज्याच्या शब्दात शांती आणि मर्यादा आहे. वाणी हीच माणसाची पुंजी आहे. जो ती सांभाळतो तोच श्रीमंत होतो. पार्वती श्रद्धेने म्हणाल्या, प्रभू, आता मी समजले की वाणी फक्त संवाद नाही, साधना आहे. जो बोलण्यापूर्वी विचार करतो आणि बोलताना विनम्र राहतो त्याच्या प्रत्येक शब्दात देवी लक्ष्मीचा निवास असतो. शिव हसले, हो देवी, वाणीचा संयम, मौनाचे ज्ञान आणि भावनांची मधुरता हे 3 गुण मिळून माणसाला सच्चा धनवान बनवतात. देवी पार्वतीने भगवान शिवांना सांगितले, प्रभू, आता मी समजले की कमी बोलण्याने माणूस श्रीमंत होतो आणि शुद्ध वाणी लक्ष्मीला घरात टिकवते. पण जर माणूस नेहमी मौन राहिला तर ते योग्य आहे का? जीवनात तर बोलावे लागते, निर्णय घ्यावे लागतात. मग मौन आणि वाणीचे संतुलन कसे साधावे? शिव हसले, देवी, हे सृष्टीचे गुप्त संतुलन आहे. वाणी आणि मौन दोन्ही धनाचे 2 पंख आहेत. फक्त एकाने उडान होत नाही. जो नेहमी बोलतो तो इतरांना थकवतो आणि जो नेहमी मौन राहतो तो अवसर गमावतो. सच्चा धनवान तो जो जाणतो की कधी बोलायचे आणि कधी चूप राहायचे. मी तुला एक कथा सांगतो. खूप काळापूर्वी सोमनगर नावाचे राज्य होते, ज्याचे राजा राजेंद्र नावाचे होते. राजा बुद्धिमान होता, पण त्याच्यात 2 विरुद्ध सवयी होत्या. कधी तो अत्याधिक बोलायचा तर कधी अचानक मौन साधायचा.
जेव्हा जास्त बोलायचा तेव्हा लोक म्हणायचे राजा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतो, आणि जेव्हा मौन राहायचा तेव्हा म्हणायचे राजाला काही समजत नाही. हळूहळू दरबाराचे सन्मान कमी झाले, राजाचे काम मंदावले. एका दिवशी एक वृद्ध ऋषी राज्यात आले. राजाने त्यांना सांगितले, मला समजत नाही कधी बोलायचे आणि कधी मौन राहायचे. कधी वाटते बोलण्याने अधिकार दिसतो, तर कधी वाटते मौन राहण्याने शांती मिळते. पण धन आणि स्थिरता दोन्ही हातातून निसटत आहेत. ऋषी हसले, राजन, हे संसार दोन प्रकारच्या वाणीने चालतो, एक जी बाहेर बोलते आणि एक जी आत बोलते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा वाणी योग्य वेळी निघते, ती प्रभावशाली असते. जेव्हा मन अस्थिर असते तेव्हा कधी वाणी जास्त वाहते किंवा मौन भारी होते. धन त्या लोकांकडे टिकते ज्यांचे मन संतुलित असते. राजाने विचारले, तर हे संतुलन कसे साधावे? ऋषी म्हणाले, प्रत्येक स्थितीत प्रथम ऐका, मग विचार करा आणि फक्त तेव्हा बोला जेव्हा शब्द समाधान बने. ज्या वाणीने इतरांचे हित होईल ती योग्य आहे, आणि ज्या मौनाने स्वतःचे मन सांभाळले जाईल ते सच्चे मौन आहे. राजाने त्या दिवसापासून नियम केला. तो दरबारात कोणत्याही विषयावर त्वरित प्रक्रिया देत नव्हता. प्रथम सर्व ऐकायचा, मग रात्री ध्यान करायचा आणि दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा. हळूहळू त्याचे निर्णय इतके सटीक होऊ लागले की संपूर्ण राज्य पुन्हा समृद्ध झाले. व्यापारी म्हणायचे, आता राजाच्या एका शब्दाने 100 निर्णय होतात. प्रजा म्हणायची, आमचा राजा कमी बोलतो, पण जेव्हा बोलतो तेव्हा सत्य निघते. शिव म्हणाले, देवी, हे मौन आणि वाणीचे संतुलन आहे. जेव्हा माणूस प्रत्येक गोष्टीवर विचार करून बोलतो आणि प्रत्येक शब्दात उद्देश ठेवतो तेव्हा त्याची वाणी वरदान बनते, आणि जेव्हा वेळ येऊन मौन राहतो तेव्हा त्याचे मौनही प्रभावी बनते. हीच खरी श्रीमंती आहे. जेव्हा तुझे शब्द धन बनतील आणि तुझे मौन सुरक्षा. पार्वती गाढतेने म्हणाल्या, प्रभू, तर धन फक्त बोलणे किंवा चूप राहण्याने नाही, तर समजून येतं की कुठे वाणी उपयोगी आहे आणि कुठे मौन गरजेचे आहे. शिव हसले, बरोबर सांगितलंस देवी. जीवनातील सर्वात मोठी बुद्धिमत्ता हीच आहे की माणूस प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत नाही, पण योग्य वेळी योग्य शब्द बोलतो. हे संतुलन त्याला धन, सन्मान आणि स्थिरता तीनही देते. शिव पुढे म्हणाले, लक्षात ठेव देवी, वाणी बिनविचार हत्यार आहे आणि विचार करून बोललेले शब्द खजाना आहेत. जो प्रत्येक शब्दाने समाधान आणतो तो श्रीमंत होतो. जो प्रत्येक विवादात मौन ठेवतो तो सुरक्षित राहतो, आणि जो हे संतुलन साधतो तो सच्च्या अर्थाने लक्ष्मीचा प्रिय बनतो. देवी पार्वतीने सांगितले, प्रभू, आता मी समजले की लक्ष्मी स्थिर तिथेच राहते जिथे व्यक्ती बोलण्यापूर्वी विचार करतो आणि चूप राहण्यापूर्वी समजतो. शिवाने डोके हलवले, हो देवी, हे सृष्टीचे सर्वात अमूल्य संतुलन आहे. देवी पार्वतीने भगवान शिवांना सांगितले, प्रभू, तुमच्या उपदेशांनी मला जीवनाचे गुप्त रहस्य शिकवले आहे. आता मी जाणून घेऊ इच्छिते की मौन, वाणी आणि धन एकमेकांशी जोडलेले आहेत का? हे तीन खरंच एकाच शक्तीचे रूप आहेत का? भगवान शिव हसले, देवी, हे तीन वेगळे दिसतात, पण एकाच शक्तीच्या तीन अवस्था आहेत. मौन धनाची जड आहे, वाणी धनाचा मार्ग आहे, आणि धन संयमाचे फळ आहे. ज्या माणसाने वाणी आणि मौन दोन्हीवर नियंत्रण मिळवले त्याने धन स्थिर केले. लक्ष्मी तिथेच निवास करते जिथे शब्द मर्यादित असतात, मौन संयमित असते आणि मन संतुलित असते. पार्वती म्हणाल्या, प्रभू, पण संसारातील लोक तर समजतात की धन मेहनत किंवा भाग्याने येतं, वाणीने नाही. शिव म्हणाले, देवी, मेहनत आणि भाग्य दोन्ही तेव्हाच फळ देतात जेव्हा वाणी योग्य असते. माणूस आपल्या शब्दांमुळे अवसर बनवतो किंवा गमावतो. जो बोलून अपमान करतो तो 100 मित्र गमावतो, आणि जो विनम्र बोलतो तो शत्रूला मित्र बनवतो. हीच मैत्री, हीच विश्वास धनाचा आधार आहे. म्हणून मी सांगितले होते, जितका कमी बोलाल तितके श्रीमंत व्हाल, कारण कमी बोलणारा व्यक्ती आपले शब्द धनासारखे वाचवतो आणि त्यांचा उपयोग विचार करून करतो.
शिव पुढे म्हणाले, मौनात व्यक्ती आपली आत्मा ऐकतो, वाणीत इतरांच्या आत्म्यांपर्यंत पोहोचतो. जो या दोन्हींमधील संतुलन साधतो तो सृष्टीचा रचयिता बनतो. ही ती अवस्था आहे जिथे लक्ष्मी स्वतः येऊन वास करते, कारण तिथे ऊर्जा व्यर्थ वाहत नाही. पार्वती विनम्र स्वरात म्हणाल्या, प्रभू, आता मी समजले की मौन फक्त साधना नाही, शक्ती आहे. वाणी फक्त अभिव्यक्ती नाही, वरदान आहे. आणि धन फक्त संपत्ती नाही, स्थिरता आहे. या तिन्हांचा योग्य उपयोग हीच जीवनाची श्रीमंती आहे. शिव म्हणाले, बरोबर सांगितलंस देवी. जेव्हा वाणीतून प्रेम झरे, मौनातून शांती निघे आणि धनाने सेवा होईल, तेव्हा माणूस सच्चा श्रीमंत बनतो. जो व्यक्ती वाणीला नियंत्रणात ठेवतो, मौनाला सन्मान देतो आणि धनाला विनम्रतेने वापरतो, तोच पृथ्वीवर लक्ष्मीचा अधिकारी आहे. काही क्षण मौन होते. पार्वतीच्या डोळ्यात चमक होती आणि त्या मौनात शिवांचा उपदेश गुंजत होता. जो बोलतो तो दिसतो, पण जो मौनात समजतो तो वाढतो. शब्दांनी सुख मिळते, पण मौनाने शक्ती. वाणीने संसार चालतो, पण मौनाने आत्मा जगतो. आणि हीच जागृती धनाचे सर्वात सच्चे रूप आहे. पार्वतीने हात जोडून सांगितले, प्रभू, आता हे रहस्य स्पष्ट झाले की धनाचा स्रोत तिजोरी नाही, वाणी आहे. आणि वाणीचा स्रोत मौन. जो मौन साधतो तो धन स्थिर ठेवतो. शिव हसले आणि म्हणाले, देवी, हे ज्ञान, ही ती श्रीमंती आहे जी कधी कमी होत नाही. जो हे समजतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समृद्ध होतो. कारण मौन माणसाचे रक्षण करतो, वाणी त्याचा मार्ग बनवते आणि धन त्याचा परिणाम आहे. शिवांचा अंतिम वचन होता, धन तिथेच बसते जिथे वाणी संयमित असते, मौन सशक्त असते आणि कर्म पवित्र असते. देवी पार्वतीने नमन केले आणि सांगितले, हर हर महादेव, तुमची वाणी हेच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रिय भक्तांनो, हे होते भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील तो दिव्य संवाद, ज्यात श्रीमंतीचा सर्वात मोठा रहस्य लपलेला आहे. मौन, वाणी आणि धनाचे संतुलन, ज्याने आपल्याला शिकवले की श्रीमंती धनाने नाही तर संयमाने जन्म घेते. जो वाणीवर नियंत्रण मिळवतो तो भाग्यावरही अधिकार मिळवतो. शब्द खर्च आहे, मौन निवेश आहे आणि धन हा निवेशाचा प्रतिफळ आहे. म्हणून बोलणे विचार करून, ऐकणे श्रद्धेने, कारण लक्ष्मी तिथेच टिकते जिथे वाणीत मर्यादा आणि मनात शांती असते. जर महादेवांची ही शिक्षा तुमच्या हृदयाला स्पर्श केली असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही कुठून पाहतात, म्हणजे तुमच्या गावाचे नाव आणि हर हर महादेव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्हाला पण माहीत होते की आमची ही कथा देशात कुठपर्यंत पोहोचली आहे. आणि अशाच पवित्र कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी शिव कथेसह. तोपर्यंत जोडले रहा, बोलत रहा. हर हर महादेव. जय भोलेनाथ. धन्यवाद.